मोठी बातमी सध्या पुण्यामधून समोर येते। पुण्यातील भीमाशंकर मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे। गेट तोडून भाविकांचा मंदिरामध्ये प्रवेश आहे। तासनतास उभं राहायला लागल्यानं भाविक संतापले। व्हीआयपी दर्शन रांगेतून गेट तोडल्याची घटना सध्या समोर आलेली आहे। तरी दृश्य सध्या समोर येत आहेत। भीमाशंकर मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। गेट तोडून भाविकांनी मंदिरामध्ये प्रवेश घेतला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, भीमाशंकर मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भक्तांची जी गर्दी आहे ही व्हीआयपी लाईन मधून काही भक्तांना सोडलं जात असल्याचं पाहिल्यानंतर तासन तास रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या भक्तांनी मात्र भीमाशंकर परिसरातील व्हीआयपी लाईन मोडत थेट मंदिरामध्ये प्रवेश केलेला आणि त्यामध्ये खरं तर चेंगराचेंगरी झालेली आहे। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे भीमाशंकर मंदिरामध्ये ही चेंगराचेंगरी झाली। ज्यावेळी तासनतास खरं तर या मंदिरामध्ये या भाविकांना दर्शनासाठी उभं केल्यानं या भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली। दरम्यान यावेळी पोलीस प्रशासनानं देखील या गर्दीला हटवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले आणि आता ही दृश्य आपण सध्या पाहतोय। खरं तर श्रावण सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या दिसून येते आणि यावेळी भीमाशंकर मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी होती आणि याच वेळी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर गेट तोडून भाविकांनी मंदिरामध्ये प्रवेश केला। तासनतास उभं राहायला लागल्यानं भाविक संतापले। व्हीआयपी दर्शन रांगेतून गेट तोडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर त्याची ही दृश्य सुद्धा सध्या समोर येत आहेत। आता एकंदरीतच भीमाशंकर मंदिराकडून यापुढे अशा प्रकारे कुठलाही प्रकार होणार नाही यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, त्याचबरोबर व्हीआयपी दर्शन रांग बंद केली जाते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर पुण्याजवळील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर याच ठिकाणी ही चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली। तर भीमाशंकर मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। गेट तोडून भाविकांनी मंदिरामध्ये प्रवेश घेतला। तासनतास उभं राहायला लागल्यानं भाविक संतापले। व्हीआयपी दर्शन रांगेतून गेट तोडल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर त्याचीही नवीन दृश्य देखील सध्या समोर येत आहेत। तर श्रावण महिना सुरू असल्यानं भाविकांची मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये गर्दी होती आणि त्याच दरम्यान भाविकांची ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, भीमाशंकर मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली होती, सध्या परिस्थिती काय? नक्कीच श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि सोमवार आणि हा रविवार वीकेंडला जोडून आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असताना 5 ते 6 तासाच्या या प्रतीक्षेनंतर सुद्धा दर्शन होणं अशक्य असल्याने या ठिकाणी व्हीआयपी लाईन मधून जाणाऱ्या भाविकांचा राग मनात धरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी व्हीआयपी लाईन तोडत मुख्य प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। परंतु यामध्ये कुठल्याही दुखापत किंवा मनुष्यहानी झाल्याची माहिती या ठिकाणी येत आहे आणि सध्याची व्यवस्थितपणे दर्शन चालू आहे। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे भीमाशंकर मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली। सध्या परिस्थितीमध्ये आता भाविकांचं व्यवस्थित दर्शन सुरू असल्याची माहिती आहे।